नवरात्रीत 9 दिवस उपवास करणार असाल तर लगेच या 3 गोष्टी करा. उपवासातून तुम्हाला सुपर एनर्जी मिळेल. 22 सप्टेंबरला नवरात्र सुरू होणार आहे, घटस्थापना केली जाणार आहे आणि त्यामुळे सर्वांनाच नवरात्रीचे वेध लागले आहेत. आता नवरात्र म्हटलं की महिलांना विशेष उत्साह असतो. भजन, कुंकुमार्चन, हळदी कुंकू, कुमारिका पूजन, सप्तशतीचे पाठ असे कित्येक कार्यक्रम या निमित्ताने घेतले जातात. शिवाय दररोज रात्रीला गरबा, दांडिया, नृत्य हे आहेच. यामुळे नवरात्रीच्या 9 दिवसात सगळीकडे कसे उत्साहाचे, आनंदाचे वातावरण असते. आता या सगळ्या कार्यक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी व्हायचे आहे. शिवाय 9 दिवस उपवास देखील करायचे आहेत. आणि हे सगळं करायचं असेल तर अंगात ताकद हवीच, ऊर्जा हवीच. नवरात्रीच्या सर्व कार्यक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी होता यावे. शिवाय 9 दिवस नवरात्रीचे उपवास छान पार पडावेत आणि या दिवसांमध्ये थकवा, अशक्तपणा जाणू नये यासाठी काही खास टिप्स मी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे. नमस्कार, मी रमेश. आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तसेच नवरात्रीच्या शुभेच्छा परत. तर वळूयात मुख्य विषयाकडे. आपला मुख्य विषय जो आहे नवरात्री विषयीचा आहे. नवरात्रीमध्ये आपण उपवास करणार आहात म्हणजेच नेहमीपेक्षा आपल्याला कमी अन्न खायचं आहे आणि त्यामुळे त्याचा त्रास होऊन थकवा, अशक्तपणा येणार आहे किंवा येऊ शकतो. अशा वेळी आपल्या फॅमिली डॉक्टरकडे जाऊन आपली तपासणी करून घ्या. आपल्या शरीरामध्ये कोणत्या घटकाची कमतरता आहे, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ती कमतरता भरून काढा आणि आपले शरीर एकदा रिचार्ज करून घ्या. म्हणजे आपल्याला उपवासाचा त्रास होणार नाही आणि शिवाय नवरात्रीच्या सर्व कार्यक्रमांमध्ये आपल्याला सहभागी होता येईल. दुसरा मुद्दा म्हणजे आपल्याला पोटभर खाण्याची सवय असते आणि उपवास सुरू झाल्यानंतर सुरुवातीला या सवयीचा त्रास होतो. त्यामुळे आतापासूनच नेहमीपेक्षा थोडं कमी खाण्याचा प्रयत्न करा. हळूहळू शरीराला कमी खाण्याची सवय होऊन जाईल आणि आपल्याला कुठल्याही प्रकारचा नवरात्रीमध्ये त्रास होणार नाही. तिसरा मुद्दा म्हणजे या दिवसांमध्ये जास्त शारीरिक कष्टाची कामे करू नका. कारण शरीर उपवासाच्या आधी थकता कामा नये. शरीर थकलेले असेल तर उपवासात शरीराची ताकद आणखी कमी होऊ लागते आणि त्यामुळे जास्त दगदग न करता शरीराला आणि मनाला आराम द्या. अंगात भरपूर ऊर्जा येईल. या टिप्स वापरून नवरात्रीत 9 दिवस आपण उपवास करा. तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही अथवा थकवा म्हणा, अशक्तपणा अजिबात येणार नाही. शिवाय नवरात्रीमध्ये साजऱ्या होणाऱ्या सर्व कार्यक्रमांमध्ये आपल्याला उत्साहाने सहभागी होता येईल. या सर्व टिप्स आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने अंमलात आणायच्या आहेत. पुन्हा एकदा आपण सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा. धन्यवाद.